दिसलेला आहे तो बघा बिबट्या. तर गाईस आम्ही फॉरेनची लँग्वेज शिकायला लागलो. माझी काटा तुटला. आम्हाला जरा फॉरेनला जायचं आहे, तर त्यासाठी आम्ही फॉरेनची भाषा शिकलो. तर आम्ही देवीवरून आलेलो आहे आणि इथे आम्ही बिबट्याला मारायला काठी घेतलेली आहे. बिबट्याला आम्ही सोडला नाही. बिबट्या दादाची जय, बिबट्या दादाची जय बोलून आम्ही बिबट्याला मारला लाव. तर इकडे आमच्या पायाला काठी तुटत आहे. आम्ही चाललेलो आहे खाली आणि आज आहे मकर संक्रांती आणि आज आम्ही तिलगुल वाटणार आहे. तिलगुल तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मकरांती तिलगुल घ्या आणि गोल गोल बोला. आमच्याशी अख्खा दिवस भांडू नका. बांधलं तर एका उपटीनच पाणी हे बघा काठी उपटीन पाणी तुम्हाला बांधला जा आमच्याशी. तर चला आता आम्ही चाललोय खाली. तुम्हाला सगळं काय काय दाखवतो आम्ही काय काय करतो. माझ्याकडे आहे फॉरेनर रोनक पाटील आणि आपल्याकडे ड्रायव्हर सुद्धा आलेला आहे. पाहू शकता टुरिस्ट ड्रायव्हर आहे. तर चला जाऊया खाली. वेळेला आम्हाला उठलेलं आहे. आम्ही चालत चाललो. इथे बिबट्या भाऊ आम्हाला दिसलेला आहे तो बघा बिबट्या नाही दिसलाय आम्हाला. काही तुम्हाला फसवलेला आहे. आणि इकडे ही बघा माझ्या अंगावर अख्खा माती उलवलेला आहे. फॉरेनरला गोऱ्याशी काळा केलेला आहे इकडे. आणि इथे आपण बसून चाललोय. चला बिबट्या भाऊ बघूया दिसते का. बिबट्या भाऊ दिसला बिबट्याच्या उपट्या घालू. जिकडे विटाच्या पट्टी वाढलेलो आहे आपण. आणि इकडे आपल्याला पाहू शकता किती प्रकारचे विटा आहे. स्विमिंग पूल तर आम्हाला दिसला आहे स्विमिंग पूल. आणि यो बघा काही झाड आंब्याचं झाड आहे. आंब्याचा नाही तो काजूचा झाड आहे. सॉरी मिस्टेक झाली. तर इथे आहे आंब्याचं झाड आणि इथे आहे काळा पैसा. खाला इकडे बघा मागे काला धूल. हो इकडे परत एकदा आपल्याला भेटलाय लाल पैसा. चला लाल पैसा. आणि इथे आपल्याला भेटलाय सरपंच आहे ना रे. हा सरपंच गावाचा सरपंच नाही पण ट्रॅक्टरचा सरपंच भेटला आपल्याला. तर चला आपण जाऊया रस्त्यामधून जंगलाच्या मधून. बिबट्या आला तर बिबट्याला घालू आपण उपट्या. बिबट्याला घालायला बिबट्याला उपट्या मारायला आम्ही काठी घेतल्या आहे. तर चला जाऊया पुढे बघू आपल्याला बिबट्या दिसतो का नाही. तर इकडे कोणतरी आलाय गाडी घेऊन माहिती नाही कोण. काहीच आमच्या भावाचा मॅटर झालेला आहे आणि आम्ही चाललोय काठी घेऊन मारायला. ही काठी दोन कामासाठी येईल. एकदा बिबट्याला उपट्या घालायला आणि मग आपले मॅटर झालाय तिथे सुद्धा आपण जाऊया. आपल्या देवीचा झेंडा. चला आई गावदेवी माथे खिचा. तर चला जाऊया सरळ. खूप मजा. आम्ही गेलतो देवीवर व्हिडिओ काढायला एडिटिंग करायला आपल्याला इथे. आपण एडिटिंगची व्हिडिओ करायला गेलतो आणि मग आपल्याला भेटला बिबट्या भाऊ. तर आपल्याला कॉन्टेंट सुद्धा भेटलेला आहे. फॉरेनरनी बघितला बिबट्या. तर चला जाऊया. तर आम्हाला दिसतोय बिबट्या आणि बिबट्या भाई मला खोकला सुद्धा झालेला आहे आणि आम्हाला भेटलाय बिबट्या. आता बिबट्याचे घालू आम्ही उपट्या. इथे बघा बिबट्या कशा बघतोय आम्हाला रागाने. तुम्ही आमची जंगल खाली तर आम्ही तुम्हाला खाऊ. ओ बिबट्या भाव काय करतात. जय श्रीराम जय हनुमान. तर इकडे आपल्याला भेटला बिबट्या भाऊ बोलतोय तुम्ही आमची जंगला खाली आता आम्ही तुम्हाला खाऊ. बघूया बिबट्याच्या आम्ही उपट्या नाही घातल्या कारण की बिबट्या आम्हाला फक्त बघवता. खाली पण एक बिबट्या भाऊ झोपलाय. खाली डॉगीज भाऊ होता. आणि आता आम्ही चाललोय हायवेशी आम्ही चाललेलो आहे. आणि इकडे गाईच लग्न आहे कोणत्या तरीच्या फुकटच्या. चिकन मटन खायला जाऊ. मी चिकन मटन नाही खाऊ शकत कारण मी व्हेजिटेरियन फॉरेनर आहो. आणि ही दोघं चिकन मटन खातील. मी साईडला कोपऱ्यात दाल भात खाईन. काय झालं इकडे माणसं बसले. चिकन मटन नाही भेटत स्वच्छ. तर चला जाऊया आपण. आणि आमच्या इथूनशी बुलेट ट्रेन चालू आहे. आणि इथे दादाच्या कॅन्टीन. दादा तो बघायची नाही दादा. तर इकडे दादाने आपल्याला हाय केलेलं आहे आणि चाललोय आपण सरळ. आणि इथे आपला बंगला सुद्धा दिसतोय छपे. आणि इथूनशी जाणार आहे आपली बुलेट ट्रेन. तर आपला मित्र पण भेटला तो मुंगळ्यावाला. त्यांनी लहान मुंग्या पाळलेला आहे. छोटासा मुंग्या पाळलेला आहे. तो मुंग्या अशा फेकण्यासारखा चालतो. आणि इकडे आमच्या वाटतं पांडा आम्हाला दिसलेला आहे गाईश. आमच्या पांडा पतंग उडवते. बघ पांडा आहे ना. खाचूक पण असू शकते. आमच्या गावात खाचूक आणि पांडा दोन्ही पण आहे. तर पांडा आम्हाला दिसलेला आहे. इकडे पतंग उडवताना. इथे आम्हाला मेनाज पण दिसलेला आहे.
मेधांश आणि पांढरा दिसलेला आहे आम्हाला. खाचूक नाही दिसला आम्हाला. हा खाचूक पण दिसला. खाचूक तो बघा काही खाचूक. यो पांडा आणि यो मेधांश. पांडा आणि मेधांश आपल्याला दिसलेला आहे. तर चला दोघं सुसाट. ते ब्लॅक पॅन्थर दिसलेला आहे. बिबट्या पण दिसलेला. आता आम्ही वन फॉरेनरला शोधलो. वन फॉरेनर एकटा आहे घरी आणि आम्ही आता दोघं चाललोय तिळगुळ घ्यायला. उत्कर्ष तुझी तिळगुळ घेऊन जाऊ आपल्याकडे तिळगुळ घ्यायला. वंश मी उत्कर्ष तिन्ही फॉरेनर तिळगुळ वाटायला जाऊया. चला आणि तुझी रोहित शर्मा सुद्धा आलेला आहे. रोहित शर्माने घातला आहे भेंडी पाण्याच्या टी शर्ट तिळगुळ. तर आता तिळगुळ घ्या गोल गोल बोलू सगळ्यांना. या इथे मोबाईलवर लागलेले आहे आणि इकडून आपण फॉरेनर चाललो. ये बघा कशात आम्ही चाललोय तिळगुळ घेऊन. चल ना होय लवकर चल. इकडूनची आपल्याला भेटलेली आहे वेदिका जीजी. पाहू शकता. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांती. तर आता अच्छा जाऊया. तर इथून आपण जाऊ त्याला घेऊन ये लवकर. वेदिकाला पण शिकायला लागेल फॉरेनची भाषा. हा वेदिकाजीला फॉरेनची भाषा येत नाही तर आम्ही वेदिकाजीला पण फॉरेनची भाषा शिकू. तिळगुळ घ्या चोलदर बोला. फॉरेनची भाषा आहे जर्मन. चला लवकर. खाण्याला तिळगुळ घ्या गोड गोड बोला बोलते. आता आम्ही चाललोय तिळगुळ घेऊन. आमच्याला कोणतरी माणूस कमी पडवता तेव्हा आम्ही घेतलेला वन फॉरेनरला. सर गाईज अजून एक घर झाला तिळगुळ. 2 घर झाले. दोन अरे चालू आहे. 2 घर झाले 2 घर. तर आता आम्ही 2 घर वाटलेलं आहे. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? आता आपण जाऊ दुकानात तिळगुळ घ्यायला वसवत्याचे. चला तर गाईज जाऊया आपण. चला आता चला आता आलो आपण वसवत्याच्या घरी. तर ऋतू वसवत्याला पण तिळगुळ घ्यायला लागलाय. हे बघा वसवत्या. मी रोनाची चप्पल उडवत लावले. तर आता कुठे जायचं आपण जायचं हा विराज अंकलची जाऊया. अच्छा आपण विराज अंकलचे जाऊया. आपण ब्लॉगरचे पण जाऊया. इथून लगेच आपण ब्लॉगरचे जाऊया. आपल्याला बिबट्या भाऊ भेटलेला आहे. हे बघा पडला. यो बघा. सर गाईज तुम्हाला ब्लॅक पॅन्थर दाखवतो मी. यो नाही तो बघा ब्लॅक पॅन्थर. मिठ्या अंकलचा ब्लॅक पॅन्थर. तो बघा दिसला असेल तर लाईक करा. आपण मिठ्या अंकलच्या घरी आलो आणि मिठ्या अंकलची भावासाठी पण दिसलेली आहे आपल्याला. ही बघा. आता तिळगुळ देऊया आपण. दोघं पण गेली आता कविता आईला तिळगुळ द्यायला. तिच्या आंटी पण दिसलेली आहे आपल्याला. आंटी आहे कर. आंटी दिसलेली आहे आपल्याला. ही बघा. हा आंटी काळे मासे घेऊन चाललेली आहे. हॅलो गाईज रोनकने पतंग उडवलेला आहे. रोनकने नाही उचूनी उडवला. नंतर रोनकच्या हातामध्ये दिला. हे बघा तुम्ही बघू शकता. पतंग दाखवतो तुम्हाला थांबा. यो बघा पतंग. यो बघा पतंग. पतंगवरचा नंबर सुद्धा लिहिलेला आहे. पतंगवर फॉरेनरचा नंबर लिहिलेला आहे. म्हणजे कुठल्या पण पतंग सापडली तर जोरीला दाखवतो कोण आहे. हा उचू आहे. ही जिनिशा आहे. हा रुद्र आहे आणि हा अथर्व आहे. आणि पतंग तुटलेली आहे. रोनक फॉरेनर पळतोय. हलकू रे. तर आपल्याला हलकू आलेला आहे आणि इकडे माती फॉरेनर पाहू शकता. तर आज आपण उडवताना पतंग आमची फाटली. एक पतंग फाडून एक नाही तीन पतंग गेली आमची. त्याच्यामधून 2 पतंग तिवरीने नेल्या. त्याच्यामधून 2 पतंग आहे ना ती तिवरीने ढापल्या. तर तिवरी तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो. तिवरी आमचा मित्र आहे ध्रुव चिवरी. त्याला आम्ही चिवरी दादा बोलतो. आणि इकडे चिरवाचिरवी चालू आहे पाहू शकता. हलकू रे तुला तिकडे बोंगा चाललेली आहे बघा. बोंगा तर इकडे चिरवाचिरवी चालू आहे.
तर इकडे रोहित शर्मा आलेला आहे. पाहू शकता हा रोहित शर्मा. आपल्याकडे पाहू शकता तुम्ही. हे बघा 20 षटकार. इंग्लंडच्या पण 22 भेटलेली आहे. हेलिकॉप्टर शॉट मारतो. हलकुरी नाही. आम्ही आता फिरून आहे. चला आपण फिरत अशाच आणि नदीवर फिरत आम्हाला नदी भेटलेली आहे. रोनक फॉरेनर बोलते आपण उन्हामध्ये खाली झालो तरी चालेल, पण आपण फिरूया. फिरूया म्हणजे फिरूया 100% गॅरंटीशी सांगतो. ही नदी ना तुम्हाला दाखवतो अजून एक पतंग भेटलेला आहे आम्हाला वायरी वाटकला. हे बघा, आमची एक पतंग. हे बघा पतंग. आपले मागे मागे वांडर आले. पहिला लवकर चाललोय व्हाईट हाऊसला चाललोय आपण. लाडूला येणार आहे आपल्याला उत्कर्ष सूर्य आणि मी वंश सुद्धा आहे. आपण बाईक चालूया. चला तर जाऊ आपण व्हाईट हाऊसला डायरेक्ट. व्हाईट हाऊसला तुम्हाला दाखवू, मध्ये तुम्हाला दाखवू, वंश दाखवेल कॅमेराशी आपण कसं जाणार आहोत व्हाईट हाऊसला. हे बघा. तर इकडे आपल्याला आहे ऋत्वी तू फॉरेनर आहेस? नाही फॉरेनर नाही, इंडियन. आम्ही फॉरेनर आगरी. आम्ही उत्कर्ष पाटील फॉरेनर, वंश पाटील फॉरेनर. कुठे चाललो आपण? आम्ही आता तोंडाला मास्क मारलाय मी. पाहिजे माझी तुला मास्टर व्हायला पाहिजे का? अरे माझी फॉरेनची भाषा. हा काही परत ट्यूनमध्ये आलो तर माझ्या तोंडाला मास्टर व्हायला पाहिजे होता, पण माझ्या तोंडाला मास्क नाही लावलाय कारण की माझी तोंडावर सगळी धूळ उडते. समोर बघा काही उत्कर्षची धूळ लागतो माझ्या तोंडावर येते उत्कर्ष. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? आपण चाललो व्हाईट हाऊस बघायला. व्हाईट हाऊसला. तर तुम्ही माझी ड्रायव्हिंग स्किल्स पाहू शकता. किती पण रेसी असली तरी पण आपण फास्टला गाडी चालवत तिथे थोडा केअरफुली हळूहळू गाडी चालवायला. रस्त्याचा एक्सप्रेस हायवे इकडचा आहे, त्याच्यामुळे गाडी स्लो चालवायला लागते. तसं पण गाडी स्लो चालवतो कारण की फास्ट गाडी चालल्यावर ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. हो. त्यामुळे सावधानी गाडी चालवा. सावधान. चालवायचं तरी पण चालवतोय. हा, तर जाऊया आपण. इथे जाऊया, खूप आहे, चला. तर थोडा थांबू. त्यांना पहिला पुढे जाऊन दे. आता हळूहळू आपण जाऊया कारण की त्यांच्या मागे गेलो तर दिवशी आपल्याला सर्दी सुद्धा होऊ शकते. हो, धुलाने सर्दी पण होते. गाईस तुम्ही बघू शकता ती कशी धूल उडवत लागलेत. त्यांना बघा. आणि झंडा सुद्धा घेऊन आलाय तो रुद्र. शायनिंग मारतात. शायनिंग खूप म्हणजे खूप शायनिंग मारतात. हा ना. तर काही एकदा आम्ही इथे आलेलो पार्टी करायला. टाळगोळा आम्ही खाल्लेलं. तुम्ही टीव्हीला पण विचारू शकता. कोकण होता आमचोडला टाळगोळं सगळं. तर गाईज तुम्ही ब्लॉग समजून घ्या कारण की गाडीवर एक हात गाडीला पकडायला आणि दुसरा हात मोबाईलला पकडायला, आणि इथे रस्ता खूपच डेंजरस आहे त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला जमत नाही. आम्ही दक्ष घरी घेतो. दक्ष घरी खोड नव्हता. आम्ही फायदे पिला आम्ही घरच आलो तर बघतो तर पेट्रोल संपलाय. गाडीमध्ये पेट्रोल संपलाय. कसा बस आम्ही कशा तरी इथे पोचलो आम्ही आणि गाडीमध्ये चालते थोडी चालते गाडी. थोडी चालते. कशी तरी बिना पेट्रोलची आम्ही कशी तरी हल्ली. जेव्हा चालत होते तेव्हा आम्ही टाकीमधून बघितला. टाकीमध्ये आम्ही बघितला अशा हिलवली गाडी, पेट्रोल नाही. कशी आम्ही ढकलत हल्ली. मग चालू झाली. मग आता आम्ही पोचलो रेल्वेची इथे. आणि आता आम्ही आता पोचलो रेल्वेची इथे. आणि तिकडून आता आम्ही कुठे जायचं आपण आता डायरेक्ट गावात जायचं. गावात आपण हालचाल बघू कशा चालल्या गावात. हां, परत मग बघू सकाळची कशी चालली होते गावात. हां. परत आपण गाडी पार्किंग लावू कारण की पेट्रोल काय नाही आहे गाडी. चला कंटिन्यू खा. आई गावठी मातीचा बर्थडे पाहू शकतो. तो बघायचा की नाही? थांबा तुम्हाला दाखवतो. रस्ता जाम डेंजर आहे त्यामुळे तुम्हाला दाखवायला नीट भेटत नाही. समृद्धी महामार्ग आहे हा. रस्ता भेटला दुसरा कुठच्या तरी नदीतून डायरेक्ट नदीतून जायचं नाही डायरेक्ट गाडी उडवायला लागेल इकडून. हे बघा, जायला लागेल. हा आपला रस्ता दुसरा आहे. तिकडून जायला लागेल. लवकर जायला लागेल. मला माहिती नाही आम्ही कुठे चाललो ते.
तर आम्ही चाललो. तो आम्ही पहिला तुम्हाला रस्ता दाखवला तो रस्ता तर इकडे चालू तो बघा आहे. किंवा रस्ता चालू आहे. मग अशी रस्ता तुम्हाला दाखवलेला तो रस्ता इकडून असा जाते आणि मागे ही सगळी पण आली ही बघा